सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले? भिवू नकोस हा संदेश कोणासाठी? नेमकं बातमी काय आहे, चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ठाकरे गटातून आणि टीएमसी मधून फुटलेल्या खासदारांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासनही दिलं. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोर्टात सुनावणी सुरू असताना तुम्ही फुटीर खासदारांची भेट का घेतली? यातून काय संदेश द्यायचा होता? अमित शहा, देवेंद्र फडणवीस की कोर्टाला यातून धमकी द्यायची होती, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मोदी आणि फुटीर खासदारांच्या या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाने जोरदार हल्ला चढवला. आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवरून टीका केली, तर दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद दरम्यान याच मुद्द्यावरून जोरदार हल्ला चढवला. भिवू नका हा धमकी वजा संदेश मोदींनी कोणाला दिला? शहांना दिला, कोर्टाला की फडणवीसांना? माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मी कोविड काळात फेसबुक लाईव्ह करायचो, त्यावरून मला सुनावलं, पण आता पंतप्रधान तरुणांना भेटत नाही. मध्यरात्री फ्रेंड्स म्हणून इंस्टाग्रामवर संदेश देत आहेत. इंस्टाग्रामवरून देश चालवण्याची वेळ आली आहे, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. मोदींनी गद्दारांना सांगितलं, चिंता करू नका, आपल्याकडे स्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस मी आहे, मोदी म्हणतात भिवू नका. आता मोदी नवे स्वामी झाले का, असं ठाकरेंनी विचारलं. मोदी आंदोलकांना, विद्यार्थ्यांना भेटत नाही, पण गद्दारांना भेटतात. बेशरमपणे गद्दारांना नुसते भेटत नाही, तर मी तुमच्या पाठीशी आहे असं बेशरमपणे सांगतात, असं ठाकरे म्हणाले. बंद दाराच्या आड चर्चा होती, तर त्यातील वाक्य बाहेर येण्याचं कारण काय? कुणाला संदेश द्यायचा आहे? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीने शिंदे टेन्शन मध्ये असल्याच्या बातम्या आहेत, त्यासाठी तर हे वाक्य नाही ना, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. हा संदेश कुणाला, कोर्टाला धमकी देत आहे की अमित शहा यांना धमकी देत आहे? शिंदे पूर्वी अमित शहा यांना भेटायचे, आता मोदींना भेटत आहेत. शहा इथे असताना ते मोदींना भेटतात. मित्रांनो, तुम्हाला या बातमीविषयी काय वाटतं? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा.